परत सर्वप्रथम तुमच्या मॅडमचे आभार मानते मॅडमांचे की त्यांनी तुमच्या समोर आम्हाला बोलायची संधी दिली करिअरबद्दल. आताच वर्षातही बरंच काही बोलून गेलं, मला काही थोडंच नाही बोलायला, पण तरी पण मी म्हणजे बोलते. आता मी माझ्याकडून काहीच नाही बोलणार आहे, तुमच्याकडून सगळी उत्तरे घेणार आहे. करिअर म्हणजे काय आहे? तुम्हाला काय समजलं रे करिअर म्हणजे काय? आता एवढ्या बोलल्या काय समजलं? हां, जे आपल्याला बनायचं असतं हां, ते फ्युचर. त्याचा विचार करणं, फक्त तेवढंच, फक्त बनवायचं एवढंच. मग काय करायचं असं बनवून काय करायचं पुढे? कोडिंग शिकायचं म्हणजे ॲपबद्दल मला कसं काय करायचं ना त्याच्याबद्दल मी माहिती वगैरे हे करतात. तिथून जे पैसे येतील ना ते दुसऱ्या व्यवसायात हे करायला बघणार आणि तिकडून सुद्धा जेवढं काय बनायला भेटले ना तेवढे पैसे तिकडे जे गुंतवून झालं ना तर तेवढे पैसे येतील ना तेवढ्या पैशात आपलं भविष्य होऊ शकते. भविष्य. असे तुझे पप्पा काय करतात? नाही, पण त्याचं ज्ञान खूप चांगलं आहे. हा, हुशार आहे. तो बोलला ते मला वाटतं की म्हणजे कोण असं बँकेत वगैरे आहे की काय असं, ते पण खूप छान बोलले. हा, तर करिअर म्हणजे काय, तर ही आपली एक प्रकारची प्रगती आहे. प्रगती कशासाठी? तर सर्वांगीण विकास. आपण स्वतःचा विकास करायचा आहे, त्यातून आपल्याला मोठं व्हायचं आहे, आपली प्रगती करायची आहे आणि एक टप्पा असतो, एक म्हणजे एका ठराविक टप्प्यापर्यंत जाऊन पोहोचायचं आहे. त्यातून आपल्या स्वतःला घडायचं पण आहे. आपल्या समाजामध्ये ही एक व्यक्ती किंवा हा एक मुलगा हे झाला, ही एक मुलगी हे काहीतरी झाली, हे आपल्याला करून दाखवायचं. आणि त्यातून नुसतं करून दाखवूनच आपलं पूर्ण नाही पडणार ना, त्या करिअरमधून आपल्याला आपलं ह्याचं उदरनिर्वाह पण व्हायला पाहिजे. म्हणजे म्हणून करिअर म्हणजे काय, आपली प्रगती करणं, आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करणं आणि त्या डेव्हलपमेंट तुमचं जे काही ठराविक गोष्टीकडे तुम्ही पोहोचाल, काहीतरी व्हाल, त्याला आपल्या उदरनिर्वाहाचं पण ते एक कारण बनू शकतं. त्याला म्हणतात करिअर. अच्छा, तुम्ही मला सांगा आता करिअर घडवायचं, आता तुम्हाला काय बोलले की डॉक्टर व्हायचंय, काही ना शिक्षक व्हायचंय, पोलीस व्हायचंय, बरोबर ना? मग ते व्हायला पाहिजे तर तुम्हाला अभ्यास करायच लागेल. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळा अभ्यास करावा लागेल, बरोबर आहे? मग अभ्यास असं चालता बोलता होतो का? नाही. हा ना, त्यासाठी काय करायचं, कॉन्सन्ट्रेशन असावं लागतं, बरोबर आहे? आता मी तुम्हाला गोष्टी विचारते की तुम्ही लहान आहात, आता तुम्हाला चांगल्या सवयी आपल्या मॅडमने शिकवली, चांगल्या सवयी कुठे सांगा? 10 सवयी सांगा, चांगल्या सवयी त्या तुम्हाला असल्याच पाहिजे. सांगा. दुसऱ्याला उद्धट न बोलणे. हां, ओके. हां, सकाळी हां, आणि हां, नियमितपणे शाळेत येते. अच्छा, आणि शाळेचे नियम पाळणे. बरोबर आहे का? हां, काय सांगत असतं? बोल बोल ना, बोलायला शिकायला बोल. पाहिजे, बोलायला शिकायला पाहिजे. ओके, तू काय बोलत होता? शाळेत नीट कळणं, बरोबर. हां हां, बोल. आपल्या करिअरवर फोकस करा. हां, फोकस करणं हे एकदम शेवटचं. हां, पहिलं म्हणजे काय, सकाळी लवकर उठणं, बरोबर आहे? एकदम 5 वाजता नाही, 5 वाजता आई वगैरे उठते नाही, ते पण तुम्ही लहान लवकर म्हणजे एकदम लवकर उठणार नाही, बरोबर? लवकर उठणं. आता तुमची शाळा 7:30 वाजता सुरू होते ना, हां, मग त्यासाठी तुम्ही काहीतरी नियोजन करत असाल की काय करणार? पहिल्यांदा आंघोळ करणं, देवाची प्रार्थना करता का? हो. देवी खरं बोलताय? सगळे खरं बोलताय? अच्छा, आंघोळ करणं, देवाची प्रार्थना करणं, नंतर नाश्ता करतो आपण सगळे, एकदम प्रॉपर तुम्ही काहीतरी खात असाल, बरोबर ना? आणि राहिलेला अभ्यास पण करतो असतो की आपण असंच. मी तर अशीच होते. दुसऱ्या दिवशी शाळेत तर आधी दिवसाचा अभ्यास राहिलेला असायचा, पटपट करत राहायचं. आम्ही गेलो की तुमच्या सिटीतूनच गेलेलो आहे असं अभ्यास करतो आणि मग शाळेत येणार. हे काय झालं, तुमचं नेहमीचं तुमचं नियोजन आहे की मला हे करायचं आहे, बरोबर ना? मग तसंच करिअरमध्ये करायचं असतं, त्यासाठी पण काहीतरी नियोजन असतं, बरोबर? काही आता तुम्ही चांगल्या सांगले ना, लवकर उठणं, दुसऱ्यांचं ऐकणं, नंतर दुसऱ्यांचे भांडण करायचं नाही, असं काय सांगितलं. तर हेच नियम करिअरसाठी आपल्या जीवनामध्ये लागू पडायला लागतात, बरोबर? करिअर म्हणजे काय, तर तुमची क्षमता काय आहे, तुम्हाला कशात आवडतं, तुम्हाला करायला आवडेल, तुम्ही काय करू शकता, हे तुमच्या लक्षात स्वतःच्या यायला पाहिजे. अजून तुम्ही लहान आहात पण काय तुम्हाला की तुम्हाला काय काय करायचं आहे. काही चित्र करायला आवडतं, काही ना
डान्स करायला आवडतो, काही मुली खूप हुशार असतात, जसं बोलले मला डॉक्टर व्हायचंय, वकील व्हायचंय, असं व्हायचंय. कधी ते फक्त डॉक्टर वकील किंवा काहीतरी मोठं मोठं होत नाही. आपण डान्स चांगला करू शकतो, आपण त्याच्यामध्ये पण तयारी करू शकतो. आपल्याला ऍक्टिंग म्हणजे काहींना हे करायला आवडतं, ऍक्टिंग म्हटलं म्हणजे नकला करायला आवडतं, त्याचं करिअर होऊ शकतं, बरोबर ना. पण आपण आपली क्षमता ओळखणं हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि चांगलं तसं यात आपल्याला मदत कोण करतं? आई वडील बरोबर, आई वडील आणि शिक्षक. पण कधी कधी काय होतं, म्हणजे आपल्याला ना कधी कधी लहान असतात ना तुम्ही, मग हे पण आवडतंय, ते पण आवडतंय, ते पण आवडतंय, तिन्ही गोष्टी आवडतात. कन्फ्यूज होतं ना, आपण कन्फ्यूज होतो ते ना. पण त्या मदत कोण करतात? तर आई वडील करतात. आई वडिलांना समजतं की तुम्ही काय करू शकता पुढे, बरोबर ना. आता बघा, शेतामध्ये शेताला पेरणी करायची असते, बरोबर आहे. तर त्या शेतात काय पिके त्यासाठी कसं म्हणजे काय करायला पाहिजे, तर त्या जमीन म्हणजे ती जे माती आहे ती कुठल्या प्रकारची आहे, मग त्यात काय पिकू शकतं, यात कसं कुठल्या प्रकारचं बियाणं आपण जर टाकलं तर आपल्याला खूप चांगलं पीक येईल, या सगळ्याचा अभ्यास करावा लागतो ना. तेव्हा मग तो बियाणं टाकतो, त्याला भरघोस पीक येतं, हे ना. तसंच आहे, तुमची क्षमता काय आहे, तुम्ही काय करू शकता. तुम्ही खरोखर एखादं म्हटलं की हां मला डॉक्टर बनायचं, ठीक आहे, डॉक्टर बनायचं. आता तुम्ही डोक्यात ठेवलं डॉक्टर बनायचं, पण पुढे 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 जाऊन ना कळतं आपल्याला की खरोखर क्षमता आहे का आपल्यामध्ये, की आपण दुसरं काय करू शकतो, तो पण विचार करायला पाहिजे, बरोबर. म्हणजे कसं डॉक्टर व्हायचंय तर अभ्यास खूप करायला पाहिजे, तर काहीतरी मोठं व्हायचं, IAS IPS ऐकलं काय ते तुम्ही ऐकली नावं, IAS IPS कलेक्टर माहिती ना, सगळं माहिती ना तुम्हाला. हां, नंतर चार्टर्ड अकाउंटंट वगैरे खूप म्हणजे मोठी नावे आहेत ना, हे ना. काही ना फौजी व्हायचं, हे व्हायचं, ते व्हायचं. पण आपली क्षमता ओळखणं हे आपल्या हातात आहे. त्याच्यासाठी आता ठीक आहे, काही वेळेला असं वाटतं की अरे आपण हे नाही करू शकत, पण आपण हे नाही करू शकत नाही असं बोलून समजून जायचं का नाही, तर प्रयत्न करायचे, खूप म्हणजे प्रयत्न करायचे की नाही मला त्याच्यामध्ये जायचं ना, तर नाही ना मला करायचं. तुम्ही एकदा फेल व्हाल, दुसऱ्यांदा फेल म्हणजे अपयशी व्हाल, तिसऱ्यांदा व्हाल, चौथ्यांदा व्हाल, पाचव्यांदा व्हाल, नंतर सहाव्यांदा कुठे जाऊन पोहोचाल. जर वाटलं की नाही करू शकत, मग आपण दुसरा मार्ग निवडायचा, बरोबर. आता हे IAS होतात, IPS होतात, म्हणजे कलेक्टर होतात आपले हे, तर कसे होतात? सगळेच त्या पहिल्या अटेमध्ये पास होत नाही, सगळेच पहिला परीक्षा दिली चला झाला का रिझल्ट अरे झाला कलेक्टर, असं होत नाही. कदाचित क्वचितच असं होतं की एकदम हाय लेवलला अभ्यास करतात ना, खूप एकदम ते होतं. मग काही मुलं 7 वेळा अटेम्प्ट देतात, 8 वेळ देतात, की काय लागते चिकाटी. म्हणून जर तुम्हाला एखादी गोष्ट जर करायचीच आहे तर चिकाटी पाहिजे, चिकाटी नसेल तर नाही होणार. बरेच अरे यार मला होतच नाही, मी करू शकत नाही, ते गेलं की सगळं गेलं, असं चिकाटी पाहिजे. आता हां मी सांगते, माझी मुली संभाजीनगरमध्ये छोटी आहे, तिथे एनडीएचे वगैरे प्रशिक्षण देतात. तर ते जर त्यांनी जी संस्था काढली आहे ना, एनडीए म्हणजे माहिती आहे का, एनडीए म्हणजे आपले हे मिलिटरीमध्ये जायच्या आधीचे शिक्षण.